नमस्कार मंडळी, आज आपण गणपती बाप्पासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत. रव्याचे मोदक करायला एकदम सोपी आणि वेळ पण जास्त लागणार नाही, पण चवीला खूप सुंदर लागते. त्यामध्ये आपण ना खव्याचा वापर करणार आहोत ना की माव्याचा वापर करणार आहोत. त्यासाठी आपण बारीक रवा घेतला 1 वाटी. तुपामध्ये मंद गॅसवर आपण भाजून घेणार आहोत. तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल, मोठा असेल, तर तुम्ही तो मिक्सरला फिरवून बारीक करून घेऊ शकता. अशा प्रकारे मंद गॅसवर भाजायचं आहे तुपावर. मोठा गॅस करायचा नाही. मोठा गॅस केला तर रव्याचा रंग बदलेल. आपल्याला रंग बदलेपर्यंत भाजायचा नाही आहे, फक्त त्याचा कच्चेपणा आपल्याला कमी करायचा आहे. असं सारखं सारखं ढवळत बसायचं आहे. खालीवर करून घ्यायचं आहे. खूप सुंदर होतात मोदक. त्यानंतर आपण अर्धी वाटी पिठी साखर टाकणार आहोत. पिठी साखर तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घालू शकता. तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही जास्त साखर टाकू शकता. जर कमी गोड हवे असेल तर तुम्ही कमी साखर टाकू शकता. त्यानंतर आपण अर्धा कप दूध टाकणार आहोत, म्हणजे आपल्याला पाक करायची काही गरज नाही. दुधामुळे खूप सुंदर चव लागते आणि लाडू खायला पण अगदी मऊ मऊ असा लागतो. दूध आणि साखर विरघळेपर्यंत आपल्याला व्यवस्थित ते सर्व हलवून घ्यायचं आहे. पिठी साखर आहे, त्यामुळे पिठी साखर विरघळायला जास्त वेळ लागणार नाही. हे सर्व आपण मंद गॅसवरच करायचं आहे, मोठा गॅस अजिबात करायचा नाही. हे बघा, घट्टसर गोळा तयार व्हायला लागला आहे. त्यामध्ये जे गुठळे आहेत ते आपण मोडून घेतो आहे आणि एकसारखं हलवून घ्यायचं आहे. रव्याचा लाडू न खाणारे पण खातील बघा मोदक म्हणून, कारण गणपती बाप्पाचा प्रसाद म्हटलं की सर्वांच्या आवडीचा. लहान मुलांना तर गणपती बाप्पा खूप आवडतो. त्याच्या आगमनाची सर्वांनाच आतुरता असते. अशा प्रकारे बघा आपण काढून घेतलं आहे आणि थोडंसं कोमट होईपर्यंत आपण ते तसंच ठेवणार आहोत. त्यासाठी आपण मोदकाचा साचा घेतला आहे, त्याला थोडंसं तूप लावलं आहे. मध्ये बघा आपण त्यामध्ये मोठा मनुका टाकला आहे आणि त्यामध्ये असं सारण भरून घेणार आहोत. व्यवस्थित दाबून भरायचं आहे. बघा, अशा प्रकारे खूप छान त्याला कळ्या सुटतात. म्हणजे तुम्हाला ना पारी लाटायची गरज ना त्या पारीला आकार द्यायची गरज. अशा प्रकारे खूप सुंदर सुटसुटीत आणि कमी वेळेत आणि चवीला पण भन्नाट लागणारे असे मोदक हे अशा प्रकारे बघा आपण दाबून घ्यायचे. सर्व बाजूनी पूर्ण दाबून भरायचं आहे, म्हणजे आकार त्याचा चांगला येतो. हे बघा, अशा प्रकारे हे करून घ्यायचे, दाबून घ्यायचे. दुधामुळे त्याला खूप छान चव लागते आणि आपण वेलची पावडर टाकली त्याने पण खूप सुंदर चव लागते. हे बघा किती सुंदर झालं आहे बघा. आ हा हा हा, मस्तच दिसतोय की नाही? सुंदर मस्तच झाला आहे बघा. रव्याचा मोदक सुबक आणि अतिशय सुंदर असा रव्याचा मोदक. माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.